पार्ट 1मध्ये तुम्ही पाहिलं की मी चटणी तयार करून घेतली होती. आता मस्त अशी चटणीला फोडणी देऊन घेते. साधी घरची चटणी पण फोडणी पडली की टेस्ट एकदम बदलते. आता सांबार बनवायला घेते. तेलामध्ये आधी कांदा मस्त फ्राय करून घेते. मग लाल तिखट, धनिया पावडर, हळद, मीठ आणि सांबार मसाला. यानंतर डाळ, शेवग्याच्या शेंगा, बटाटे सगळं एकत्र घालून मस्त असं उकळून देते. सांबारला अजून छान टेस्ट यावी म्हणून थोडीशी चिंच आणि गुळही घातली. असं आंबट गोड झालं की सांबार चव एकदम परफेक्ट होते. मस्त असं माझा सांबार खळखळ उकळून तयार झाला आहे. इडल्यासुद्धा छान मऊ लुसलुशीत तयार झाल्या आहेत. गरम गरम इडल्या काढून प्लेटमध्ये सर्व करते. मग सगळ्यांना देते. बघा माझी मुलगी काय म्हणत आहे इडली खाताना. तिला तर इडली फार आवडते. मस्त असा नाश्ता करत आहे. ते पाहिले की समाधान वाटतं. आता नाश्त्यानंतर चहा, मस्त उकळलेला गरमागरम चहा. सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर आता माझा वेळ. निवांतपणे मीही नाश्ता करून घेते. असा होता आमचा संडे स्पेशल घरगुती इडली सांबार. व्हिडिओ आवडला